नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग जे आपली सिरीज चालू आहे हॉट सिरीज, हॉट सिरीज, हॉट सिरीज. जे हॉट सिरीजची आपली हा आपला ट्रिग्नोमेट्रिकचे आपले हॉट सिरीजचे आपण इथं क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहोत. ओके. जेवढे हॉट क्वेश्चन आहेत आपण आणि ट्रिग्नोमेट्रिकचे हे क्वेश्चन नंबर 5 मध्ये पडतात. ओके बेटा. तर चला तर मग जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया. ओके बेटा. चल. सोल्युशन. आता हे आहे काय म्हणले 1/sin² मायनस 1/cos² मायनस tan² मायनस cot² मायनस sec² मायनस 1/cos² इक्वल टू -3 आहे. ओके. आपल्याला ह्या थिटाची व्हॅल्यू काढायची. एकदम बढिया, एकदम क्वेश्चन भारी आहे. फक्त थोडस सिस्टमॅटिक हळू हळू आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके बेटा. लक्ष देऊन नीट इकडे बघायचं. कुठं बघायचं बेटा? इकडे बोर्ड बघ नीट. हा बघ 1/sin². आता हे जे गणित आहे मी एकदा रिपीट घेत नाही. याला काय करतो बेटा? सरळ काय करायचं यानं छेद. आता डिनॉमिनेटर सेम आहे का इथून तिथून नाहीये. काय करायचं? सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना काय करायचं ट्रिक सांगतो. हे डायरेक्ट याला उचलायचं इकडे कोसेकला. cos² प्लस मध्ये लिहायचं फक्त हे. बाकी जे टोटल उलट लिहिता यायचं मायनस. मायनस sec² मायनस cot² मायनस tan² मायनस cos² 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 मायनस sin² इक्वल टू -3. ओके बेटा. इक्वल टू -3. सरळ काय सांगितलं मी? याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करत बसाल तर तुमचा तिथंच वेळ निघून जाणार. सरळ एक सांगतो मी, ह्या टाईपचं जर गणित पडलं आणि हेच जर पडलं तर काय करायचं बेटा? cosec² ला डायरेक्ट प्लस मध्ये इथं आणायचं. बाकीचे टोटल हे रिव्हर्स मायनस मध्ये घ्यायचे. ओके. कळाली ट्रिक? चल मग आता इथून पुढे याला सॉल्व्ह कर. हे cosec² ओके. आता काय कर बेटा? cosec² कोसेक सोबत कोणाचं रिलेशन आहे? कॉटचं आहे. या कॉटला इकडे घेऊन ये. मायनस cot². ओके. ज्याचं रिलेशन त्याच्यासोबत आहे त्याला सोबत लिहायचं. मग इथं मायनस sec² मायनस कोणासोबत आहे? टॅन सोबत रिलेशन आहे. tan². हे इथं cos² मायनस sin² इक्वल टू मायनस. ओके. हे एवढा कार्यक्रम झाला. आता बघ हे म्हणजे कोण? हे म्हणजे कोण? cos² मायनस cot² म्हणजे कोण बेटा? 1. कोण आहे? 1. मग आता इकडे इथं कोण आहे? मायनस sec² हे मायनस tan². ओके. हे आलं tan². आता इथं काय होणार आहे? याला काय कर राजा? याला इथंच राहू दे. याला आपण अगोदर घेऊ या रिलेशनला. कोण आहे इथं? मायनस cos² मायनस sin². मग याला लिही sec² मायनस tan² इक्वल टू -3. इथं 1 काय आलं? इथं 1 काय आलं बेटा? याचं 1. इथं आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. 1 प्लस cot² इक्वल टू काय आहे बेटा? cosec². हा फॉर्म्युला आहे. म्हणजे 1 तिकडे जाऊन म्हणजे ह्या कॉटला हे 1 इकडे ठेवू. म्हणजे cosec² मायनस काय आहे इथं? cot². ओके. cot² मायनस cosec² मायनस cot² इक्वल टू 1. म्हणजे याच्या जागी आपल्याला काय ठेवायचे बेटा? याच्या जागी काय ठेवायचे आपल्याला? 1 ठेवल्या. ओके. मग हे जशाला तसं घेतलं. हे 1 ला 1. याच्यातून काय कर बेटा? आता काय घेतल्या याच्यातून? -1 कॉमन निघालं. इथं काय निघालं बेटा? म्हणजे इथून काय कर? हे मायनस बाहेर काढल्याच्या नंतर इथं राहणार cos². हे मायनस बाहेर आलं म्हणजे इथं प्लस sin² झालं. काय झालं? प्लस sin². मग मायनस sec² मायनस tan² इक्वल टू -3. हे जसे आलं तसं. ओके. हे 1 ला 1 मायनस cos² प्लस sin² म्हणजे काय? 1. पुन्हा 1 आलं म्हणजे sec² मायनस tan² इक्वल टू काय झालं इथं?
-3 म्हणजे +1 गेट कॅन्सल. ओके. हे काय झालं की बेटा कॅन्सल झालं. आता इथं इथं मायनस सेक स्क्वेअर थिटा म्हणजे कोण आहे? सेक स्क्वेअर थिटा म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आहे. मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू -3 इक्वल टू काय बेटा? इक्वल टू -3. ओके. हा आता एवढ्याचा कारभार. ओके. मग आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा ह्या मायनसनं काय केल्या मल्टिप्लाय केल्या मायनस झालं प्लस मायनस मायनस टॅन स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू -3. ह्या मायनसनं काय केलं बेटा? ह्या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय केल्या. ओके. म्हणजे मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस. मग इथं काय झालं बेटा? -1 मायनस मायनस काय झालं? -2 टॅन स्क्वेअर थिटा 2 टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू -3. ह्या -1 ला तिकडे टाक. 2 टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू -3. तर हे -1 तिकडे जाऊन काय झालं बेटा? +1 झालं. काय झालं बेटा? +1. ओके. मग इथं -2 टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू -3 मधून 1 गेला, -2 उरलं. तर टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू -2/-2. ओके. तर टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू मायनस मायनस गेट कॅन्सल बे एक बे. म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय आली बापू? 1 आली. काय आली? टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू म्हणजेच टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आली. म्हणजे हे आपल्याला माहित आहे की टॅन 45 ची 1 आहे. कोणाची आहे? टॅन 45 ची 1 आहे. म्हणजेच आपला थिटा किती आला बेटा? 45. थिटाची व्हॅल्यू किती आली बेटा? 45. ओके. समजलं? साधं एकदम सिंपल क्वेश्चन. याच्या बाहेरचा आपला क्वेश्चन आहे का बघा? नाही. असे जे क्वेश्चन आहेत ना आपले ट्रिगोचे ट्रिगोचे असेच क्वेश्चन येतात जे की प्रूव्ह दॅट करायचे आणि सॉल्व्ह करायचे. ओके. एकदम साधा सिंपल क्वेश्चन. इथं 1 प्लस सेक स्क्वेअर थिटाचा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. इथं कळालं नसेल तर सेक स्क्वेअर थिटा इथं म्हणजेच आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बेटा की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आहे. ओके. म्हणून ह्या सेक स्क्वेअर थिटाच्या जागी आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा टाकले इथं. ओके. साधा सिंपल क्वेश्चन. कळालं? ओके. कळालं? ओके. चल नेक्स्ट क्वेश्चन. आता हा एक क्वेश्चन बढिया आहे. चल एकदम भारी. हे काय सांगते? 2 साइन रेस टू 6 थिटा प्लस कॉस रेस टू 6 थिटा -3 साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा प्लस 1 इक्वल टू काय आहे बेटा इथं? 0 आहे. काय आहे? 0 आहे. म्हणजे एवढ्याचा आन्सर आपल्याला हे एवढ्याचा आन्सर आपल्याला इक्वल टू काय आणायचे बेटा? 0 आणायचे. काय आणायचे? 0 आणायचे. 0 0 0 0. ओके. तर 0 आणण्यासाठी मला आपण घ्यायचं LHS सॉल्व. LHS काय? 2 साइन रेस टू थिटा प्लस कॉस रेस टू 6 थिटा. ओके. हा ब्रॅकेट क्लोज -3 साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा. ओके. आणि +1 आहे. आणि +1 आहे. ओके. +1 आहे. इक्वल टू आपल्याला काय आणायचे बेटा? 0 आणायचे. मग आता हे 0 आणण्यासाठी बघ आता मी याला असं लिहू शकतो 2 ह्या साइनला साइन स्क्वेअर थिटा चा होल क्यूब लिहू शकतो. कॉस स्क्वेअर थिटा चा याचा होल क्यूब लिहू शकतो. 3 दोन्ही 6 म्हणजे तेच आलं. हे -3 जशाला तसं साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा प्लस 1. ओके. हे झालं आपला. मग आता याला काय वापरायचं बेटा इथं 2 ला 2 याला काय वापरायचं इथल्याला हे इथल्याला फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. इथं सांगतो मी इथं फॉर्म्युला लिहितो बेटा. ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय सांगते? एका कंसात ए प्लस बी दुसऱ्या कंसात ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरलाय. आता हे म्हणजे बेटा कोण? साइन स्क्वेअर थिटा आणि हे म्हणजे कोण? कॉस स्क्वेअर थिटा. ओके. तर आता हे एका ब्रॅकेट मध्ये काय आहे इथं?
साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ओके, हा ब्रॅकेट म्हणजे हा झाला ब्रॅकेट. नंतर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथं काय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एचा स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर म्हणजे साइन रेस टू फोर थिटा. ओके, मी डायरेक्ट फॉर्म्युला वापरला इथं ए स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा आणि याचा स्क्वेअर म्हणजे काय झाला चौथा घातांक झाला याचा. ओके, मग तिथं कोण आहे बेटा मायनस साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा आणि प्लस आता बी ची व्हॅल्यू म्हणजे कोण कॉस स्क्वेअर थिटा आहे म्हणजे कॉस रेस टू फोर थिटा. कॉस रेस टू फोर थिटा. ओके, हे झालं आपला याचा कार्यक्रम. एकच मिनिट. त्याच्यावर दिसणार बी चिल्लायचे रे. एकच मिनिट. त्याच्यावर दिसणार सुद्धा आपल्याकडं. बरं, याला असं घे बरं. दिसत नाही. चला राहू द्या. बघू, याला मिटून टाकतो बेटा आता. याला मिटितो. ओके, हा, हे झालं आपलं टोटल फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला ए क्यूबचा. मग इथं आहे मायनस. मायनसला मायनस, 3 ला 3. इकडे कोण आहे आता साइन रेस टू फोर थिटा प्लस कॉस रेस टू फोर थिटा प्लस 1. ओके, हे झालं आता आपलं टोटल. मग इक्वल टू आता बघा इथं 2 ला 2 हे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे कोण बेटा 1. ते काय झालं 1 झालं. इथं काय उरलं आता इथं उरलं साइन रेस टू फोर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस रेस टू फोर थिटा. ओके, मायनस 3 ला 3 साइन रेस टू फोर थिटा प्लस कॉस रेस टू फोर थिटा आणि प्लस 1. ओके, हे 1 झालं 1 न मल्टिप्लाय केलं तेच झालं. मग आता इथं 1 झालं म्हणजे हेच येणार. आता ह्यानं काय करायचं 2 न प्रत्येकाला गुणून घ्यायचं ब्रॅकेटला. 2 न याला गुणलो मी डायरेक्ट. आता हे तर 1 मिटून गेलं. 1 न याला मल्टिप्लाय केलं तर तेच येते. डबल सेंटेन्स लिहायची गरज नाही. ओके, 2 न मी काय करतो ह्या ब्रॅकेटला गुणतो 2 साइन रेस टू फोर थिटा मायनसला मायनस 2 ने याला गुणलो काय आलं बेटा 2 ने याला गुणलो काय आलं 2 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2 ने कोणाला गुणलो 2 कॉस रेस टू फोर थिटा. ओके, 2 न ह्या पूर्ण ब्रॅकेटला आपण काय घेतल्या गुणून घेतल्या. ओके, मग हे गुणल्याच्या नंतर मग -3 ने याला गुणून घ्या. मायनस ने याला गुणलो -3 साइन रेस टू फोर थिटा प्लस मायनस मायनस कॉस रेस टू फोर थिटा आणि प्लस 1. ओके, आता बघा -3 साइन रेस टू फोर थिटा मधून प्लस साइन रेस टू फोर थिटा गेलं किती उरलं मायनस साइन रेस टू फोर थिटा उरला. 3 मधून 2 गेला 1 उरला. 3 मधून 2 गेला 1 उरला. मग नंतर कॉस कुठं आहे कॉस इथं आहे. इथं 3 कॉस येईल 3 कॉस. ओके, इथं काय येईल बेटा 3 कॉस येईल कारण 3 न मल्टिप्लाय करायला -3 कॉस रेस टू फोर थिटा. -3 कॉस रेस टू फोर थिटा मधून +2 कॉस रेस टू थिटा गेलं. इथं आलं मायनस काय ते कॉस रेस टू फोर थिटा. ओके, मग आता इथं उरलं काय उरलं हे की -2 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. ओके, काय उरलं बेटा काय उरलं हे एवढं उरलं. इथं 2 हे झालं हे झालं याच्यामधून हे गेलं. ओके,
हे याच्यातून हे गेलं. ओके. आणि याच्यातून कोण गेलं? हे गेलं. म्हणजे मायनस कॉस रेस टू 4 थिटा आलं. आणि हे जशाला तसं आलं. ओके. एवढं झालं, मग इकडे उरते +1. काय उरलं बेटा इथे तिकडे? +1. इथं उरलं +1. मग आता सांगा, ह्याला याच्यातून काय करू? मायनस मायनस 1 कॉमन निघालं. -1 म्हणजेच काय निघालं बेटा? कॉमन निघालं. एकच मिनिट, कॉमन 1 कसं निघालं? देवासारखं. मायनस कॉमन काढलं. याच्यातून मायनस कॉमन काढल्याच्या नंतर हे प्लस झालं. sin रेस टू 4 थिटा. हे काय झालं बेटा? प्लस झालं. cos रेस टू 4 थिटा. हे बी काय झालं? प्लस झालं. 2 sin स्क्वेअर थिटा इंटू cos स्क्वेअर थिटा. ओके. +1. आता हे म्हणजे कोण आहे? हे म्हणजे कोण आहे? तर कोणाचा फॉर्म्युला होते कळाले का? कळाले ना बेटा? sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा चा होल स्क्वेअर. हे कोणाचा झाला विस्तार? याला जर आपण एक्सपान्शन केल्या तर हे वरचंच येणार. काय येणार बेटा? वरचं येणार. ओके. इक्वल टू मायनसला मायनस sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा म्हणजे काय? 1. आणि 1 चा स्क्वेअर 1च. +1 इक्वल टू 1 - 1 म्हणजे काय आलं? 0. हे आली आपली RHS. काय आलं बेटा? RHS. याला इथे काय केलं? हे एवढ्याच बेटा, हे बघ, हे एवढ्याला आपण sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा लिहू शकता आणि त्याचा होल स्क्वेअर. जर याला जर एक्सपान्शन केल्या तर तुमचं हेच उत्तर येते. म्हणून एवढ्याच्या ठिकाणी आपण हे एवढं लिहिलं. आणि sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा म्हणजे 1. 1 चा स्क्वेअर म्हणजे 1च. -1 +1 म्हणजे इक्वल टू काय आलं बेटा? 0. ओके. साधा एकदम सिंपल क्वेश्चन. फक्त याची प्रॅक्टिस लागते बेटा आणि फॉर्म्युले माहित पाहिजे. ट्रिग्नोसाठी आपल्याला फक्त फॉर्म्युले माहित पाहिजे. फॉर्म्युले माहित झालं की आपण इथे याला सॉल्व्ह करू शकता. साधा सिंपल क्वेश्चन होता. याला तुम्ही याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस झाली की हा क्वेश्चन काहीच अवघड नाही. आणि ह्याच प्रकारचे क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन ट्रिगोचे पडतात. ओके बेटा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, शेअर कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि जे बेल आयकॉन बटन प्रेस कर, जेणेकरून तुला नवीन नवीन असे हॉट क्वेश्चनची सिरीज तुला पाहायला मिळेल. ओके बेटा.